नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मेळा अंतर्गत तुम्हाला कुसुम सोलार योजनेसाठी तुम्ही जर अर्ज केला असेल तर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे। तर मित्रांनो, ती खुशखबर म्हणजे तुम्हाला तुमचा सौर कृषी पंप तुम्हाला मंजूर झालेला आहे। काही जणांना SMS आलेले आहेत, त्यांना काही जणांना पेमेंट करून सर्वे करून पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत। तर तुम्हाला असा ऑप्शन आला असेल तर तुम्हाला वरील लिंकला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं इथं ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे, त्याचं स्टेटस पाहायचं आहे तुम्हाला। त्यानंतर तुम्हाला इथं जर तुमचा अर्ज मंजूर जर झाला असेल तर तुम्ही खाली दिलेल्या लिंकला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज डायरेक्ट प्ले स्टोअरवर तुम्ही जाल। तुम्ही प्ले स्टोअरवरती आल्यानंतर तुम्हाला कुसुम बेनिफिशरी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथं अर्ज सबमिट इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला OTP येईल, तो OTP टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज असा ओपन होणार आहे। तर मी डायरेक्ट मोबाईल नंबर OTP टाकून डायरेक्ट लॉग इन केलेला आहे। त्यानंतर तुम्हाला इथं ॲप्लिकेशन डिटेल्सला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, तुमचा अर्ज जर मंजूर झाला असेल तर ह्यामध्ये तुमचं लॉग इन होणार आहे। त्यानंतर तुमचा इथं नेम, ॲप्लिकेशन नंबर झाल्यानंतर मोबाईल नंबर, परत ॲड्रेस तुमचा, आधार नंबर, कास्ट सर्टिफिकेट, पंप कोटेशनमध्ये किती HP आहे तो, आणि तुम्हाला पेबल अमाऊंट किती आहे ती अमाऊंट तुम्हाला इथं खाली दाखवलेली आहे। तर त्या अमाऊंट तुम्हाला इथं ऑनलाईन पे करायची आहे आणि त्यानंतर सेल्फ सर्वेला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्वे करण्यासाठी तुम्हाला इथं लोकेशन तुम्हाला चालू करावं लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला यस या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। यसला क्लिक केल्यानंतर तुमच्या इथं तुम्ही ज्या ठिकाणी सोलर पंप बसवणार आहे त्या ठिकाणी तुमच्या सिम कार्डला कुठल्या सिम कार्डला रेंज येते तर ते आपल्या इथं जिओला रेंज येते, त्यामुळे जिओ करून ओके केलं। त्यानंतर RU बेनिफिटेड अटल मुख्यमंत्री सोलार पंप स्कीम PM कुसुम सोलार। तर मित्रांनो, इथं तुम्ही ह्याच्या आधी मुख्यमंत्री सोलार पंप किंवा कुसुम मेळा अंतर्गत तुम्ही अर्ज करून त्यातून तुम्ही लाभ घेतला आहे का? जर घेतला असेल तर यस करा, नसेल तर नो करा। जर घेतला असेल तर तुम्हाला या योजनेत लाभ मिळणार नाही। वेदर युअर इरिगेशन सोर्स म्हणजे मित्रांनो, तुम्हाला इथं तुमच्या इथं विहिरीचा सोर्स आहे का नाही हे इथं सिलेक्ट करून इथं यस करायचं आहे। त्यानंतर डू यू हॅव AG पॉवर कनेक्शन। तर मित्रांनो, AG पॉवर कनेक्शन म्हणजे ज्या व्यक्तीच्या लाभार्थ्याच्या नावावर हा अर्ज मंजूर झालेला आहे त्यांच्या नावावर तुम्ही DPचं कनेक्शन घेतलेलं आहे का? तर घेतला असेल तर यस करा, नसेल तर नो करा। तर मित्रांनो, तुम्हाला इथं खाली 3 फोटो अपलोड करायचे आहेत। तर मित्रांनो, पहिल्या फोटोमध्ये बेनिफिशरी फोटो विथ इरिगेशन सोर्स म्हणजे बेनिफिशरी म्हणजे लाभार्थी, आणि तुम्ही ज्यासाठी अर्ज केला आहे वेल म्हणजे विहीर, लाभार्थी विहिरीपाशी उभा करायचा आणि त्या दोन्हीचा फोटो एका फोटोमध्ये आलं पाहिजे। आणि असा फोटो तुम्ही इथं विहिरी विथ इरिगेशन सोर्सचा फोटो अपलोड करायचा आहे। त्यानंतर इरिगेशन सोर्स फोटो म्हणजे इथं तुम्हाला विहिरीचा किंवा तुमच्या बोरचा अर्ज केला तर बोरचा फोटो इथं काढायचा आहे। त्यानंतर लँड रेकॉर्ड म्हणजे तुमचा शेताचा इथं फोटो तुम्हाला इथं अपलोड करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथं सिग्नेचर इथं क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं सिग्नेचर तुम्हाला इथं काय असेल ते इथं तुम्हाला टच करून इथं तुम्हाला सिग्नेचर काढायचे आहे। सिग्नेचर केल्यानंतर इथं सेव्हला क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं सबमिट ऑप्शनला क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं पेमेंट तुम्हाला इथं करण्यासाठी ऑप्शन येईल। तर ते पेमेंट करण्याआधी तुम्हाला तुमचं सोलार कुठल्या कंपनीचं पाहिजे त्या कंपनीचं तुम्हाला कंपनी निवडावी लागणार आहे। त्यानंतर तुमचं इथं पेमेंट तुम्हाला करावं लागणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुमचा सेल्फ सर्व्हिस तुम्ही करून घ्या आणि केला असेल तर त्याचं पेमेंट ही तत्काळ करा। तुमचा सोलर तुम्हाला कुठलं पाहिजे, कुठली कंपनी चांगली आहे त्या कंपनी तुम्ही निवडा आणि त्यासाठी तुमचा अर्ज फायनल सबमिट करून घ्या आणि या योजनेचा लाभ घ्यायला। तर मित्रांनो, असेच अनेक व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आणि अजून जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका। धन्यवाद।